मुदित मन मज्ज हि अति अनुराग लह हि चारि फल अछत तनु रमा साधु समाज प्रयाग सियावर रामचंद्र पद जय शरणम बोलो मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजर बिहारी जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम. तर जी माणसं संत समाजरूपी तीर्थराज आहेत, तर संतांच्या समाजाला इथे अजून वेगळी उपमा दिली आहे. मगाशी कापसेचं बोंड होतं, आता इथे संत समाजाला तीर्थ प्रयाग तीर्थराग म्हटलंय. आता प्रयागाबद्दल तर रोजच आपण आता ऐकतोय सध्या, तर प्रयागात जाऊन आपल्याला स्नान करता आलं नाही तरी सुद्धा इथे आपल्याला स्नान घडवत आहेत तुलसीदास स्वामी. आणि ते असं म्हणतायत की या संत चरित्र रूपी समाजामध्ये जे प्रेमपूर्वक डुबकी मानतात, मुदित मन म्हटलंय म्हणजे आनंदित होऊन जे डुबकी मानतात, आणि सुनी समुजही असं म्हटलंय म्हणजे जाणून बुजून चुकून पाय घसरला आणि नदीत पडलाय, समुद्रात पडलाय किंवा पाय घसरल्यामुळे स्नान घडलंय असं नाही, जाणून बुजून स्नान जे करतात या प्रयागराजमध्ये आणि आनंदित मनाने करतात. मज्ज ही म्हणजे स्नान, आणि त्यामुळे त्यांना अति अनुराग म्हणजे अति प्रेम निर्माण होतं परमेश्वराबद्दल किंवा या संत समाजाबद्दल. अशांना लहही चारी फल अछत तनू, त्यांना अजून एक बक्षीस मिळतं. तनू तर स्वच्छ होतेच प्रयागराजमध्ये स्नान केल्यामुळे, परंतु अजून एक त्याच्याबरोबर फायदा मिळतो, तो म्हणजे चारी फलं मिळतात. चारी फलं म्हणजे आपले जे चार धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत, ते चारही पुरुषार्थ साध्य होतात, आणि त्यामुळे ह्या संत समाजांना मी वंदन करतो असं म्हटलंय. मज्जन फल प्रेखियत काला काक फोई पिक बक मराला सुनी आचरज करी जनी कोई संत संगती महिमा नाही गोई. असं म्हटलंय की मज्जन फल, आता आपण इथे स्नान केलं सगळ्यांनी, तर या स्नानाचं काय फळ मिळतं? फल तत्काला म्हटलंय, खूप उशीर लागत नाही, तात्काळ फळ मिळतं. काय मिळतं तर काक होई पिक, कावळा जो असेल, आपलं मन जर कावळा असेल तर ते कोकिळ होतं, आणि आपलं मन जर बक असेल म्हणजे बगळा असेल तर मराला म्हणजे हंस होतो. तर आपल्या मनाला हंस करायचं आहे आणि मगच हे रामचरितमानस ऐकायचं आहे असं आपल्याला हे सांगतायत स्वामी. आणि ते असे म्हणतात की या तीर्थराजामध्ये, तर हे कोणतं तीर्थराज आहे तर संत समाज रूपी, तर या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर तात्काळ फळ मिळतं, आणि ते फळ असं आहे की कावळे असतील ते कोकिळा बनतात आणि हंस बगळे असतील ते हंस बनतात. आणि हे ऐकून कोणी आश्चर्य करू नये, कारण संत संगती जी आहे ती अशीच आहे आणि तिची महती काही झाकली जात नाही. आणि त्यामुळे संत बरोबर आपण बसलो आहोत, सत्संग होत आहे, तर आपल्या मनाला हंस बनवायला काहीच अवघड नाही. मग अशा प्रकारे मनाला जर हंस बनवायचं आहे, तर मग मन हंस बनलंय की नाही हे कसं चेक करायचं? काय विवेक आहे, काय गोष्टी आहेत, काय लक्षणं आहेत की आपल्या मनाला आपण बगळे नाही आहोत, हंस आहेत असं ओळखायचं? तर त्याच्यासाठी विवेकाचे काही श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत, तर ते आपण वाचूया. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, संत संगत मुद मंगल मूला, सोई फल सिधी सब साधन फूला. असं म्हटलंय की संत संगाशिवाय किंवा सत्संगाशिवाय विवेक प्राप्त होत नाही. विवेक म्हणजे काय? काय करायचंय ते कळणे, आपल्या जीवनाचं ध्येय समजणे, किंवा आपण का जन्म पावलोय, माणूस आणि इतर प्राणी यामध्ये काय फरक आहे हे जाणून स्वतःचं ध्येय ठरवून त्या मार्गावर चालत जाणे म्हणजे आपण त्याला विवेक म्हणतो. आणि त्या विवेकाची परीक्षा होणारे अनेक क्षण असतात, मोह, लोभ, क्रोध. तर ह्या सगळ्यांना जिंकून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा म्हणता येतं की हां विवेक झाला. तर अशा प्रकारे विवेक प्राप्त होतो संत संघांच्या बरोबर, आणि श्रीरामचंद्रांच्या कृपेशिवाय सत्संग सहज मिळत नाही. आणि सत्संग मिळण्यासाठी काय लागतं तर रामप्रभूंची कृपा लागते. संत संगतीचा आनंद आणि कल्याणाचं हे मूळ आहे, आणि संत संघाची प्राप्ती हेच फळ आहे, आणि इतर सर्व साधने फुले आहेत. तर असं म्हटलंय, तुम्ही क्रियाकर्म करा, पूजा करा, ताप करा, भजन करा, तपश्चर्या करा, यज्ञ करा, याग करा, ही सगळी साधनं आहेत. आणि फलप्राप्ती काय आहे तर म्हणे संत संगती ही फलप्राप्ती आहे. आणि ती फलप्राप्ती प्राप्त झाल्याशिवाय आपलं मन हे विवेकाला धरत नाही, आणि विवेकाला धरल्याशिवाय आपण हंस होत नाही, आणि हंस झाल्याशिवाय आपल्याला रामचरितमानस समजत नाही, असं ते सगळं सांगितलेलं.
बंधु संत समान चिता, हित अनहित नहीं कोई, अंजलिगत शुभ सुमन जिमी, राम सब सुगंध कर दोई, सियावर रामचंद्र पद जय शरणम, बोलो मंगल भवन अमंगल हारी, नवौ सुत शरत अशर विहारी. तर असं म्हणलं की ज्यांच्या चित्तात समता आहे, संत कसे आहेत, समान आहेत, ते हित अनहित पाहत नाही. संतांसमोर कोणी शत्रू आला तरी त्यांना चांगलाच वाटतो, मित्र आला तरी चांगलाच वाटतो. तर संतांना सगळे समान दिसतात. कसं तर म्हणे फुलांची उपमा दिली आहे. फूल तोडणारा जो असतो तो तोडणाऱ्याचे हात आणि ज्याच्या हातात ओंजळीत फुलं आहेत ती ओंजळीचे पण हात दोघांनाही समान सुगंधित करतं. तर फूल दुःख देणाऱ्याला पण सुगंधित करतं आणि सुख देणाऱ्याला पण सुगंधित करतं. तसं हे संत फुलासारखे आहेत आणि ते तुलसीदास स्वामी म्हणतात की माझ्या काव्यामध्ये अनेक अवगुण असतील पण त्यांना सुगंधित करण्यासाठी मी संत जनांना विनंती करते आणि वंदन करते. तेज कुसानुरोष महिषेसा, अव अघ अवगुण धनी धनी धनेसा, उदय केत समहित सबही के, कुंभकर्ण समसोवतनी के. आणि म्हणे आता मी संतांना तर वंदन केलंच, आता असंत जे आहेत म्हणजे खल जे लोक आहेत त्यांना पण वंदन करतो, दुष्टांना पण वंदन करतो. आताच सांगितलं तुलसीदासांनी की संत जे आहेत ते शत्रू आणि मित्रांना समान मानतात. मग इथं तुलसीदासांनी मित्रांना तर बोलवलंच आहे पण आता शत्रूंनाही ते बोलवत आहेत की ते म्हणत आहेत की जे तेजामध्ये म्हणजे दुसऱ्यांना जाळण्यामध्ये अग्नीसारखे आहेत आणि क्रोधामध्ये यमराजासारखे आहेत, महिषेसा म्हणजे यमराजासारखे आहेत, आणि पाप आणि अवगुण रूपी धनामध्ये कुबेरासारखे जे धनी आहेत, ज्यांचा उत्कर्ष सर्वांच्या हिताच्या नाशासाठी म्हणजे केतूच्या शेपटीसारखा आहे. जे केतू उगवला की असं म्हणतात की सगळ्यांचं अहित होतं, तसं हे बाहेर आले कार्यरत झाले खल लोक की सगळ्यांचं अहित निश्चित आहे. तर अशा खल माणसांच्या दुष्टजनांच्या लोकांनाही मी वंदन करतो आणि ते कुंभकर्णाप्रमाणे झोपी जाण्यातच जगाचं कल्याण आहे असं ते म्हणत आहेत. जशा गारा म्हणे पिकाचा नाश करतात, स्वतः पण विरघळून जातात. गारा जेव्हा पडते तेव्हा ती स्वतः विरघळते पावसात आणि पिकांचा पण नाश करते. तसं हे खल आत्मघातकी पथक आहे खलांचं. ते स्वतः तर मरतीलच पण 10 जणांना मारून मरतील. तर असे जे खल आहेत ते इतरांना बिघडवण्यासाठी मरणसुद्धा पत्करतात. त्या दुष्टांना 1000 मुख असणाऱ्या शेषाप्रमाणे समजून मी प्रणाम करतो असं म्हणते. आपल्याला माहिती आहे की शेषाला 1000 मुख आहेत असं आपण मानतो. तर यांना पण 1000 मुख आहेत दुष्टांना असं म्हटलंय. का तर ते 1000 मुखांनी दुसऱ्यांची निंदा करतात. ज्यांना दुसऱ्यांची निंदा करणंच भूषण वाटतं अशा त्या खलपुरुषांना मी नमस्कार करतो असं गोसावीजी म्हणतायत. जडचेतन गुण दोषमय विश्वकी न करतार, संत हंस गुण गहि पय, रम परिहरि बारी विकार, सियावर रामचंद्र पद जय शरणम. तर असं म्हणले की विधात्यांनी अनेक प्रकारचं जग केलंय. आता पूर्वी हे जे सगळे कवी होऊन गेले तुलसीदासांसारखे, हे नुसतेच कवी नव्हते बरं का. ते कवी म्हटले की आपल्याला फक्त काय म्हणतात आर्ट्सचे विद्यार्थी वाटतात की ज्यांना फक्त मनातले भाव मांडता येतात, साहित्याचा अभ्यास केला आहे, साहित्यामध्ये MA BA केले नाही, पण यांनी सगळं विज्ञान पण पळून प्यायलेले असे ते कवी आहेत. तर त्यामुळे यांना सगळं विज्ञानही माहिती आहे. तर त्यांनी मी हे गाळून वाचते. महत्त्वाचे अजून खूप श्लोक आहेत आणि खूप चौपाई आहेत, पण प्रत्येक चौपाई घेत बसलो तर आपल्याला 4 वर्ष पण पुरणार नाही. त्यामुळे महत्त्वाच्या चौपायांवरती मी जास्त विवरण करते आहे. परंतु यांनी जगातल्या जीवांचे किंवा जगातल्या द्वंद्वाचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे की सायन्सचा एखादा विद्यार्थी पण करू शकणार नाही. तर हे सगळं जग जे आहे ते म्हणे गुण आणि दोषमय आहे. तर ते कसं केलेलं आहे? दुःख सुख पाप पुण्य दिनराती, साधू असाधू सुजाती कुजाती, देवदान ऊच अरुणीचू, अमिय सुंजीवनी माहुरुमीचू, असं बरंच आहे. म्हणजे इकडे एक टोक आहे तर इकडे एक टोक आहे. विष आहे, अमृत आहे. सुनीती आहे, वाईट नीती आहे. पक्षी आहेत, अंडज आहेत, स्वेदज आहेत, उद्भज आहेत, जारज आहेत, असे अनेक प्रकारचे जीव आहेत. म्हणजे सूक्ष्म मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ते बलाढ्य हत्तीपर्यंत असे सगळ्या जीवांचं वर्णन केलं आहे तुलसीदासांनी आणि त्या सगळ्यांना नमस्कार केला आहे. आणि ते असं म्हणतात की जग हे बनलेले आहे ते 2 गुणांनी बनलेलं आहे.
कोणते ते 2 गुण? तर दोष आणि गुण, म्हणजे सत आणि असत यांनी सगळी प्रकृती बनली असं आपण म्हणूया. आणि हे विश्व कीन करतार कोणी केलंय? तर करतार जो आहे म्हणजे प्रभू परमात्मा तत्व आहे, त्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलंय. तर त्याच्यामध्ये गुण पण आहेत आणि दोष पण आहेत. डिस्टर्बन्स येत आहे. पण संत हंस गुण गहही पय, म्हणजे संत जे आहेत ते हंसरूपी आहे असल्यामुळे ते गुणांचाच फक्त ग्रहण करतात आणि परिहारी भारी विकार, आणि विकार जे आहेत त्यांना त्यांचा परिहार करतात. तर चाळणी बनवून मनाची वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी ग्रहण करणं हे जे लक्षण आहे, ह्या लक्षणाला विवेक म्हणतो. आणि असं लक्षण हंसामध्ये असतं. त्यामुळे आपल्याला बगळ्याकडून हंसाकडे जायचं आहे. गगन चढई रज पवन प्रसंगा